तुमच्याकडे जर हा चार्ट असेल ना तर तुम्ही कोणत्याही साईजचं आणि कुठल्याही ब्लाऊजचं एका मिनिटामध्ये माप शोधू शकता, काढू शकता. त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज कटिंगमध्ये अडचण बिलकुल येत नाही. हा चार्ट आपल्याकडे असला ना तर कुठल्याही साईजचं आपण परफेक्ट ब्लाऊजचं मार्किंग करू शकतो. इथं दाखवल्याप्रमाणे बघू शकता, ही गळा रुंदी आहे, आपलं हे शोल्डर आहे, मुंडेचे आकार आहेत, त्याचबरोबर छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन. आपण कुठला भाग कसा काढलेला आहे, कुठं काढलेला आहे, किती मार्जिन घेतलेलं आहे, हे सर्व मी यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्हाला जर तुमचा ब्लाऊज चुकत असेल, काही केलं, कसंही कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज चुकतो, कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि परफेक्ट ब्लाऊज येत नाही, त्यांच्यासाठी हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. हा चार्ट बघायचा आहे आणि ही आकृती बघायची आहे. त्यामुळं तुमचा ब्लाऊजचं तुम्ही 1 मिनिटामध्ये परफेक्ट माप शोधू शकता. आपला ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे ते बघायचं आहे आणि तेच माप आपल्याला पेपरवरती टाकायचं आहे. त्यामुळे आपला ब्लाऊज 100% बरोबर येणार आहे. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार, मी वंदना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आज तुम्हाला कटोरी ब्लाऊजचा चार्ट विषयी माहिती सांगणार आहे. हा जर चार्ट आपल्याकडे असेल तर तुम्हाला कोणत्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करताना शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यावा हे जर लक्षात येत नसेल तर हा चार्ट खास तुमच्यासाठी आहे. हा चार्ट बघून तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करू शकता आणि कुठलं माप कसं घ्यायचं आणि कसं कटिंग करायचं तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असा ब्लाऊजचा चार्ट लक्षात येईल. आता बघा, हा आपला कटोरी ब्लाऊजचा चार्ट आहे. इथं मी साईज लिहिलेली आहे, ह्या रखान्यामध्ये पूर्ण साईज लिहिलेली आहे. 28 पासून 48 साईजपर्यंत साईज लिहून घेतलेली आहे. ही जी आहे ती आपली इकडची साईज आहे. त्याचबरोबर बरेच जणींना छातीची घडी कितीची घालायची, ब्लाऊज 28चा आहे तर घडी कितीची घालायची हे लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी मी छातीचा चौथा भाग देखील लिहून घेतलेला आहे, म्हणजे घडी कितीची घालायची हेही मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे. म्हणजे ह्या रखान्यामध्ये आपल्याला साईज लिहिलेली आहे, पुढच्या रखान्यामध्ये छातीचा चौथा भाग लिहिलेला आहे. म्हणजे घडी जी आहे आपण घालतो, 28 साईजचा ब्लाऊज असेल तर 7 इंचाची घडी घ्यायची आहे. त्याचबरोबर गळा रुंदी जर बरोबर नसेल, तुमची ब्लाऊजची गळा रुंदी जर बरोबर नसेल तर ही ब्लाऊज आपला गळा रुंदी जर जास्त झाली तर ब्लाऊजचं शोल्डर उतरतं. त्यामुळं ही गळा रुंदी पण खूप महत्त्वाची आहे. शोल्डर पण कमी जास्त झालं तरी ब्लाऊज बिघडतो, मुंडा जरी कमी जास्त झाला तरी ब्लाऊज बिघडतो. ह्याप्रमाणे आपल्याला परफेक्ट असं ह्यामध्ये चार्टमध्ये माहिती आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही साईजचा ब्लाऊज सहज कट करता येईल. तर चला तर आपण बघूयात. आता 28 साईजचा ब्लाऊज आहे तर घडी कितीची घ्यायची आहे, 7ची घडी घ्यायची आहे. 28 साईजचा ब्लाऊज असेल तर गळा रुंदी 2 इंच घ्या, शोल्डर 2.5 इंच घ्या, मुंडा 5 इंच घ्या आणि मार्जिन आहे ते 1.5 इंच घ्यायचं आहे. हे ब्लाऊजमधलं मार्जिन आहे. तुम्ही 2 इंच मार्जिन घेत असाल तर 2 इंचही घेऊ शकता, पण मी नेहमी मार्जिन जे आहे ते 1.5 इंच घेते. ते मार्जिन 1.5 इंच आपल्याला ब्लाऊजसाठी पुरेसं पडतं. 2 इंच घेतलं तर भरपूर मार्जिन राहतं, त्यामुळं 1.5 इंच मार्जिन बरोबर आहे. त्यानंतर 30 साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग आपला 7.5 इंच येतो. 2 इंच गळा रुंदी घ्यायची आहे 30 साईजच्या ब्लाऊजलाही. शोल्डर आहे ते 3 इंच घ्यायचं आहे, मुंडा 5.25 इंच घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. तर हे जे माप आहेत, शोल्डर आपलं तयार 2 आहे आणि अर्धा इंच मिक्स केलं, त्यामध्ये आपण इथं 2.5 इंच लिहिलेलं आहे. हे शोल्डर तयार आपलं 2.5 इंच आहे, त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं 3 इंच आहे. ही शोल्डरची जी माप आहेत ब्लाऊजचे, म्हणजे शोल्डर, मुंडा, हे जे माप आहेत तुम्ही सेम टाकायचे. ह्यामध्ये मार्जिन वगैरे मिक्स करायचं नाही किंवा कमी करायचं नाही, फक्त साईज कुठली आहे बघायचं आहे आणि जे माप आहे ते आपल्याला तसंच्या तसं टाकायचं आहे. त्यामध्ये कमी जास्त काही करायचं नाही, बरोबर. 32 साईजचा ब्लाऊज आहे तर 8 इंच छातीचा चौथा भाग येतो, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे, 3 इंच शोल्डर आहे, मुंडा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 34 साईजचा ब्लाऊज आहे तर 8.5 इंच छातीचा चौथा भाग येतो, 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, मुंडा 5.5 इंच, 1.5 इंच मार्जिन. 36 साईजचा ब्लाऊज आहे तर 9 इंच छातीचा चौथा भाग, 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा आणि 1.5 इंच मार्जिन. 38 साईजचा ब्लाऊज आहे, 9.5 इंच छातीचा चौथा भाग, 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, 6 इंच मुंडा आणि 1.5 इंच मार्जिन. तर आता हे कसं घ्यायचं ते मी तुम्हाला अगोदर सांगते आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते तुम्हाला परत मी सांगते. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता किंवा लिहूनही घेऊ शकता. स्क्रीनशॉट मारून तुम्ही परत लिहून घेऊ शकता किंवा व्हिडिओ स्टॉप करून आपण हे जे मार्किंग आहे, पूर्ण जे पार्ट आहेत आपले, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, शिलाई मार्जिन, छातीचा चौथा भाग, हे पूर्ण तुम्ही व्यवस्थित असं लिहून घेऊ शकता. इथं क्लिअर एकदम व्यवस्थित असं दिसत आहे, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण आकृती बघूयात.
ठीक आहे. आकृती बघताना सुरुवातीला आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे, ब्लाऊजची उंची टाकायची आहे, उंची टाकायची आहे. उंची टाकल्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. बघा आपल्याला असं टाकायचं आहे, मी असं सांगते तुम्हाला. सुरुवातीला आपल्याला उंची टाकायची आहे, पूर्ण उंची तयार उंची जितकी आहे तितकी टाकायची आहे. त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे. पूर्ण उंचीमध्ये आपण नेहमी 1 इंच मिक्स करत असतो. ब्लाऊज कुठलाही असू द्या, साईज कुठलीही असू द्या, ब्लाऊजच्या उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं. तयार ब्लाऊजची उंची 12 असेल तर 13 घ्या, 13 असेल तर 14 घ्या, 14 असेल तर 15 घ्या. ह्याप्रमाणे तयार ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करायचं आणि ब्लाऊजची उंची टाकायची. ब्लाऊजची उंची टाकल्यानंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. जेवढी साईजमध्ये दिलेली आहे आपल्या चार्टमध्ये बघू शकता, चार्टमध्ये जेवढी गळारुंदी दिलेली आहे तेवढी गळारुंदी टाकायची. त्यानंतर आपल्याला इथं जे शोल्डर दिलेलं आहे ते शोल्डर टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जिथं गळारुंदीचा पॉईंट आलेला आहे, इथं आपला गळारुंदीचा पॉईंट आला, त्याच्याच खाली आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या मापानुसार जेवढा समोरचा गळा आहे तेवढा ब्लाऊजचा समोरचा गळा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला समोरचा गळा घेतल्यानंतर इथं चौकोनी बॉक्स करायचा. वरी गळारुंदी जितकी घेतलेली आहे तितकीच खाली गळारुंदी घ्यायची आणि इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला समोरील गळा, इथं लिहिलेला आहे समोरील गळा. त्यानंतर तुम्हाला इथं मुंडा घ्यायचा आहे. शोल्डरचा जिथं पॉईंट आला तिथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. जेवढा मुंडा आहे चार्टमध्ये दिलेला तेवढा तुम्हाला इथं मुंडा घ्यायचा आहे. मुंडा घेतल्यानंतर तर परत आपल्याला इथून इकडं आपला हा लिहिलेला आहे मी पॉईंट, छातीचा चौथा भाग 7 इंच म्हणजे 28 साईजच्या ब्लाऊजची आकृती काढलेली आहे. छातीचा चौथा भाग 7 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स केलेला आहे. इथं दाखवल्याप्रमाणे छातीचा चौथा भाग 7 इथं दाखवल्याप्रमाणे छातीचा चौथा भाग 7 इंच 28 साईजचा ब्लाऊज आहे. छातीचा चौथा भाग 7 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याचप्रमाणे इथं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. छातीच्या चौथा भागाला 1 मार्किंग करायची, शिलाई मार्जिनला 1 मार्किंग करायची. त्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे. फिटिंगच्या साईडला आपल्याला 3 इंच कटोरी क्रॉसपट्टी घ्यायची आणि फिटिंगच्या साईडला 2.5 घ्यायची आणि हुकलुकच्या साईडला म्हणजे कटोरीच्या साईडला 3 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. बघू शकता इथं 3 इंच आणि इथं 2.5 इंच घेतलेला आहे. आणि परत क्रॉसपट्टीला असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, कटोरीला आकार देण्यासाठी छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन जे आहे म्हणजे हे पूर्ण हा आपला छातीचा चौथा भाग त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन ह्याचा मध्य काढायचा आहे. इथं लिहिलेला आहे मध्य, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा मध्य काढायचा आहे. इथं मध्याला 1 मार्किंग करायची. त्यानंतर आपल्याला 1 इंचाचा जो मुंडा आहे मी इथं लिहिलेला आहे मुंड्याचा आकार, हा मुंडा आहे तो मुंड्याचा आकार 1.5 इंचाचा आहे. पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा आणि हा जो मुंडा आहे तो 1 इंचाचा आहे. तर 1 इंचाचा मुंडा आहे तिथून खाली आपण 2.5 इंच घ्यायचं आहे. 1 मार्किंग केलं. समोरचा गळा आहे तिथं 1.5 इंच घ्यायचा आहे किंवा 1 इंच घेतलं तरीही चालतं आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करायचं आहे, मार्किंग करून कट करायचं आहे. तर खूप सहज आणि सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला पूर्ण आकृती समजावून सांगितलेली आहे. आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. ह्याच्या रिलेटेड व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्ही ठिकाणी लिंक देईन. तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. 2-3 प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला तिथं देईन, ते तुम्ही व्हिडिओ तिथं बघू शकता. त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना काय अडचण येत असेल तर तिथं जाऊन तुम्ही ते बघू शकता. हे झालेलं आहे आता आपली आकृती. आता आपले जे राहिलेलं आहे ते बघूयात. आता आपण 38 साईजपर्यंत बघितलेला. आता जर 40 साईजचा ब्लाऊज आहे तर 10 इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा. 3 इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे. 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी 3 इंच घ्यायची आहे आणि शोल्डर आहे ते 3.5 इंच घ्यायचं आहे. मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे. 42 साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग 10.5 इंच येतो. त्यानंतर आपल्याला 3 इंच गळारुंदी घ्यायची आहे. शोल्डर 3.5 इंच घ्यायचा आहे. मुंडा 6.5 इंच घ्यायचा आहे. 1.5 इंच मार्जिन. 44 साईजचा ब्लाऊज आहे. 11 इंच छातीचा चौथा भाग, गळारुंदी 3 इंच, शोल्डर 3.5 इंच, 6.5 इंच मुंडा, 1.5 इंच मार्जिन. 46 साईजचा ब्लाऊज आहे. 11.5 इंच छातीचा चौथा भाग, 3 इंच गळारुंदी, शोल्डर आहे ते 3.5 इंच आहे. मुंडा आपला 6.5 इंच आहे. शिलाई मार्जिन 1.5 इंच. 48 साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग येतो 12 इंच, 3 इंच गळारुंदी, 3.5 इंच शोल्डर, मुंडा आहे तो 6.25 इंच घ्यायचा आहे आणि 1.5 इंच मार्जिन. अशा पद्धतीनं 28 पासून 48 साईजपर्यंत मी तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचा चार्ट सांगितलेला आहे. ह्या चार्टमधले माप एकदम परफेक्ट आहेत.
हे चार्टमधली मापं सेम आपण ह्याच पद्धतीनं जर टाकली आकृतीत दाखवल्याप्रमाणे तर तुमचा ब्लाऊज आहे तर चुकण्याचा प्रश्नच येत नाही. 100% गॅरंटी आहे तुमचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही, परफेक्ट बसणार. कितीही तुमच्या अगोदर ब्लाऊजमध्ये अडचणी आलेल्या असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या ब्लाऊजमध्ये अडचणी कधीही येणार नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.